पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. 3 अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल. शिक्षण विभागानेही केली निलंबनाची कारवाई. मेहकर तालुक्याच्या लोणी गवळी येथील घटना. मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकानेच 3 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार काल 8 एप्रिल रोजी उघडकीस आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती आहे. शिक्षकाचा त्रास वाढतच असल्याने संबंधित विद्यार्थिनींनी संपूर्ण प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी शाळेतील शिक्षकांना जाब विचारला आणि त्याला चांगलाच चोप दिला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता डोणगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतला आहे. पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून या शिक्षकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. शिक्षण विभागाने देखील तात्काळ दखल घेत शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे. त्या गावामध्ये आम्हाला सकाळी कॉल आला होता की तिथे बरेचसे लोक जमलेले आहेत. तर आम्ही तात्काळ पोलीस फोर्स तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला माहित झालं की जिल्हा परिषद शाळेचे एक शिक्षक आहे. त्या शिक्षकाने 3 लहान अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे केले होते. त्यावरून आम्ही त्या शिक्षकांना ताब्यात घेतलं आणि त्यांचे जे नातेवाईक आहे त्यांनी पोलीस स्टेशन घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवर आपण पोलीस स्टेशन डोणगाव येथे 104/2026 अपराध क्रमांकाप्रमाणे कलम 74, 75, 78 आणि 352 BNS प्रमाणे, तसेच बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण म्हणजे पोक्सो अंतर्गत आपण 8/12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी आपण ताब्यात घेण्यात आलेला आहे. आरोपींची आणि बाकी यामध्ये सगळ्यांची वैद्यकीय तपासणी झालेली आहे. तपास सुरू आहे. सर, यापूर्वीच आपण विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भामध्ये अत्यंत कठोर अशा प्रकारचे निर्देश शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत आपण सगळ्या शाळांना दिलेले आहेत. त्या लोणी गवळी शाळेमध्ये जी घटना घडल्याचं ऐकवत आहे किंवा आपण ऐकतोय ती अत्यंत निंदनीय आहे. आणि या घटनेच्या संदर्भामध्ये मी आताच तिथल्या गटविकास अधिकाऱ्यांची समक्ष बोललो आहे आणि त्यांना तात्काळ त्याचा अहवाल घेऊन त्या शिक्षकावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच आम्ही दिलेले आहेत.